जनाक्रोश मोर्चात मुंबईकरांची गैरसोय, मुंबईच्या महापौरांची दिलगिरी, ती भगिनी आमचा रोष समजून घेईल, रितू तावडे यांची प्रतिक्रिया. संगमनेरमधील भोंदू गडगेच्या दत्तधाम दरबाराची पुन्हा झाडाझडती, पोलिसांकडून दत्तधाम दरबार सील, महत्वाची कागदपत्र, सीसीटीव्ही फुटेज जप्त. हिंजवडी आयटी आणि मगरपट्टा भागातून धर्मांतराच्या तक्रारी, माधुरी मिसाळ यांचा खळबळजनक दावा, तर धर्माच्या नावाने आयटी उद्योग संपू नका, सुनील मानेंचं मिसाळ यांना उत्तर. पतीने केलेले गुन्हे गंभीर, त्याबद्दल मला माहिती नाही, भोंदू खरातबाबत पत्नी कल्पनाचेही हात वर. कल्पना खराच्या अटकपूर्व जामिनावर कोर्ट 5 वाजता फैसला देणार. परतवाडा लैंगिक शोषणातील आरोपीला खाकीचा हिसका, मुख्य आरोपी आयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड. 2006 मालेगाव स्फोट प्रकरणी आरोपींना हायकोर्टाचा दिलासा, मालेगाव स्फोटांमधील आरोपींची निर्दोष सुटका. इटवाळा ड्रग्ज प्रकरणी अमीर सय्यदला अटक, अमीर सय्यद अश्विनी पॉलचा सहकारी, घरातले कचऱ्याच्या डब्यात सापडलं 6 कोटींचं ड्रग्ज. मनोरुग्णालयातील सरकारी बंगल्यामध्ये अनधिकृत धार्मिक स्थळ, येरवडा मनोरुग्णालयातील प्रकार, बंगला रिकामा करण्याचे अधीक्षकांचे आदेश. शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी बातमी, कर्जमाफीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केल्याची सूत्रांची माहिती. खरीप हंगामापूर्वी कर्जमाफी होणार का याकडे लक्ष. अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया लाल परीचे ब्रँड अँबॅसेडर, एसटी महामंडळाच्या दोघांसोबत 5 वर्षांचा करार, प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी मोठा निर्णय.